सांगलीमधील शिराळा हे गाव इथल्या जिवंत नागपूजेसाठी प्रसिद्ध आहे। 2002 सालापासून जिवंत नागांच्या पूजेवर बंदी घातली गेली, पण आता ही प्रथा पुन्हा सुरू होणार का हा प्रश्न बराच चर्चेत आलाय। याचं निमित्त ठरलंय ते आमदारांनी विधानसभेमध्ये मांडलेल्या लक्षवेधीचं। पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। शिराळ्यात पुन्हा जिवंत नागांची पूजा, आमदारांची थेट विधानसभेत लक्षवेधी मागणी। 2002 साली घातलेली बंदी सरकार उठवणार। सांगलीच्या शिराळा तालुक्यात दरवर्षी नागपंचमीला जिवंत नाग पकडून त्यांची पूजा केली जायची। गावकरी खास नागपंचमीच्या आदल्या दिवशी जंगलात जायचे, तिथून जिवंत नाग पकडून आणायचे, त्यांचा सांभाळ करायचे, त्यांची काळजी घ्यायचे आणि मग नागपंचमीच्या दिवशी त्यांची विधिवत पूजा व्हायची। ही फक्त पूजा नव्हती, तर ती लोकांच्या श्रद्धेशी, पर्यावरणाशी आणि गावाच्या संस्कृतीशी जोडलेली एक अनोखी परंपरा होती। शेकडो वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं नागपंचमीचा उत्सव शिराळ्यात साजरा होतो। नागपंचमीपूर्वी गावातील कुटुंबांना पांग मिळतो। कोणत्या घरात यंदा नागाची पूजा होणार हे ठरवलं जातं। जिवंत नाग पकडून त्याला दूध, फुलं, हळद कुंकू वाहून आरती केली जाते। या अद्वितीय परंपरेमुळे शिराळा हे गाव प्रसिद्ध झालं। पण 2002 साली घातलेल्या बंदीनंतर सध्या प्रतिकात्मक नागाची पूजा होतीये। शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा होती, जिला एकाएकी 2002 साली ब्रेक लागलाय। त्याचं झालं असं, भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत साप पकडणं, त्यांना कैद करणं आणि पूजेसाठी वापरणं गैर ठरवलं गेलं। सापांना दूध पाजणं, त्यांना बंदिस्त करून गर्दीत त्यांचं प्रदर्शन करणं हे प्राण्यांच्या हक्कांचं उल्लंघन मानलं गेलं। शिराळ्यातील जिवंत नाग पूजेला प्राणी कल्याण मंडळ आणि सर्पमित्र संघटनांनी विरोध केला। वन विभागाने नागपंचमीपूर्वी गावात जागोजागी बंदोबस्त ठेवून नाग पकडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली। स्थानिकांनी धार्मिक परंपरा म्हणून या बंदीला विरोध केला, पण कायद्याच्या चौकटीत परंपरा निभावता येत नाही असं स्पष्ट करत जिवंत नाग पूजेला बंदी घातली गेली। यानंतर 2014 सालापासूनच ही बंदी उठवण्याची मागणी जोर धरू लागली। अशातच आता शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत ही बंदी उठवण्याची मागणी केली आहे, तर जयंत पाटलांनी सुद्धा या मागणीला पाठिंबा दिलाय। सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे ह्याच्या संदर्भातला पाठपुरावा व्हावा आणि निश्चितपणे शिराळा आणि 32 शिराळ्याच्या आमच्या सर्व रहिवाशांची, नागरिकांची जी ही मागणी आहे की आम्हाला जिवंत नागपूजेच्या माध्यमातून नागपंचमी साजरी करायची आहे, ती मागणी आमची मान्य करण्यामध्ये आपण यशस्वी व्हावं अशा पद्धतीची मी इथं विनंती करतो। पूर्वीसारखाच हा उत्सव साजरा केला जावा असं त्यांनी जे मांडलेलं आहे, त्यांनी इतिहास, अनादिकालापासूनचा इतिहास सांगितला आणि तुम्हाला मार्गदर्शन बरंचसं झालेलं आहे असं मी समजतो। त्यामुळे 7 आणि 8 तारखेला आपण आपल्या बैठकीत यशस्वी व्हाल आणि पुन्हा शिराळकरांना जिवंत नागाची पूजा करण्याची संधी मिळावी। विधानसभेत मांडलेल्या भूमिकेनंतर आता ग्रामस्थांनी सुद्धा पुन्हा एकदा नागपूजा सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। की आम्हाला परत एकदा अंबा मातेच्या आणि गोरक्षनाथाच्या कृपेनं जिवंत नागाची पूजा करायचं सौभाग्य आमच्या सगळ्या असणाऱ्या महिला भगिनींना आणि आम्हाला मिळेल असं आम्हाला खूप आतुर अशी आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल अशी आम्हाला आता जाणीव झालेली आहे। आज आम्ही सगळेजणी नागाला भाऊ मानतो। 2014 पासून आमचे भाऊ आमच्याकडे यायचे बंद झाले। आम्ही चतुर्थीचा उपास करतो आणि पंचमीचा उपास नागाची पूजा झाल्यानंतर सोडतो आणि आज त्याला भावाच्या नात्यानं आम्ही मानतो। आमचा माहेरचा भाऊ मानतो आणि आमचा हा पाठीराखा आम्हाला पहिल्यासारखा मिळाला पाहिजे। शिराळ्याची ही परंपरा सध्या श्रद्धा आणि वन्यजीव संरक्षणाच्या कठीण सीमारेषेवर आहे। गावकरी सध्या न्यायालयीन आणि प्रशासकीय निर्णयाची वाट पाहत आहेत। दिल्लीत होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, नागपंचमीच्या आधी सरकार कोणती भूमिका घेतं, यावरच शिराळ्यातील जिवंत नागाची पूजा करण्याच्या या परंपरेचं भवितव्य अवलंबून असेल। सांगलीहून स्वप्नील पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।